पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील होळ येथे मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। तिथे एका व्यक्तीने आपल्या 9 वर्षाच्या मुलाला हालहाल करून मारला आहे। आरोपीने पोटच्या लेकाला अभ्यास करत नाहीस या कारणातून डोकं भिंतीवर आपटून आणि गळा दाबून हत्या केली। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी परस्पर त्याचा अंत्यविधी उरकण्याचा देखील प्रयत्न केला, पण पोलिसांनी आरोपीचं बिंग फोडलं। या प्रकरणी वडील विजय गणेश भांडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भांडलकर आणि संतोष सोमनाथ भांडलकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पियुष विजय भांडलकर असं हत्या झालेल्या 9 वर्षीय मुलाचं नाव आहे, तर विजय भांडलकर असं आरोपी बापाचं नाव आहे। वडील विजय भांडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत हाताने मारहाण केली। यानंतर राग अनावर झाला आणि त्याने पियुषचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटलं। वडिलांनी निर्दयपणे केलेल्या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे वडील जेव्हा मुलाला मारहाण करत होते तेव्हा पियुषची आजी हे सगळं पाहत होती, पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही, उलट तिने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला। पियुषच्या हत्येनंतर विजय यांच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येऊन पडला आहे अशी खोटी माहितीही आजीने दिली। 14 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजता राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती आहे। विजयने मुलाची हत्या केल्यानंतर संतोष भांडलकर यांनी मुलाला घेऊन डॉक्टर भट्टड यांच्या दवाखान्यात नेला। तिथं सोमनाथनं विजय यांच्या सांगण्यावरून पियुष चक्कर येऊन पडला अशी खोटी माहिती दिली। डॉक्टरनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला, मात्र आरोपीनं मुलाला तिथे नेलं नाही। उलट मैताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगता नातेवाईकांना बोलवून आरोपीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मुलाचं शवविच्छेदन न करता थेट अंत्यविधीची तयारी केली, पण पोलिसांना खबऱ्याकडून माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवतच पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात बापाने पियुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत।